मग तर तुम्ही हेही म्हणू शकता की मराठी चित्रपट स्वतःच्याच पायावर धोंडा मारतात. काय चुकीचं आहे? 3-3 चित्रपट जेव्हा एकमेकांचं कलेक्शन खायला उठतात, तेव्हा काही बोलायचं राहतं का? म्हणजे आता तुम्ही या भूतम भयमविषयी जर बोलायला गेलं, यात काही वाद नाही की 7th बिगेस्ट ओपनर मिळाली ती महाराष्ट्रातली किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीतली 2026मधली 2026मधली 7th बिगेस्ट ओपनर ही झाली. पण काय इनफ आहे का ते कलेक्शन, हे माझं म्हणणं आहे. आणि डे 2 किती होता त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहे. ओके, आता तुम्ही हे बघा, पहिला जो डे होता याचा ऑलमोस्ट 22 लाखचा होता. मी इथं मोठ्या चित्रपटांची कंपॅरिझन नाही करत आहे की 2026मध्ये जर आता बघितलं तर टॉपवर 12.4 करोड राजा शिवाजी मराठी ओपनर, देऊळ बंटू 2.45 करोड, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम 70 लाख. पण हे नका विसरू की क्रांती ज्योतीने किती कंटिन्युअस पुढे किती जबरदस्त कलेक्शन केलं. तुंबाडची मंजुळा 54 लाख, तो पण हिट आहे. देऊळ बंटू तर ब्लॉकबस्टर आहे. राजा शिवाजी सुपरहिट म्हणू शकता तुम्ही. घाबरकुंड पण चालला, 42 लाख ओपनिंग होती. 54 लाख तुंबाडची मंजुळा हिट होती. अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, तो पण आय थिंक हिट झालेला. 25 लाखचं त्याचं ओपनिंग होतं. आणि भूतम भयम 22 लाखचं ओपनिंग आहे याचं. आता ओव्हरऑल जर विचार केला तर काय चांगलं आहे काही कलेक्शन. बजेट जर बघता तर 10 करोडचा अप्रॉक्स बजेट बोलला जातो, 8 ते 10 करोड. त्या मानाने कसली ओपनिंग आहे यार. 22 लाखला काय तुम्ही बोलणार आहे सांगा ना. म्हणून तर मी वर्ड्स काय यूज केले सुरुवातीलाच की स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचं कामं करतात हे लोक. आणि तरी मी तुम्हाला सांगतो काय की 22 लाखचं नाही आहे, मी तुम्हाला ऑफिशियल कलेक्शन देतो या चित्रपटाचं. 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसाचं जर बोलायला गेलं, यांच्याकडे थोडे चुकीची टोटल आहे. पहिल्या दिवशीचं ठीक आहे, 22 लाख. पण वर्ड ऑफ माउथ इतका चांगला चालला आहे की दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट 57 लाख आलं आहे. 60 लाख पकडा. सो 22 आणि 60 82 लाख. तुम्ही आज 1 करोडच्या आसपास पकडा. चला तेवढं येणार नाही पण चला पकडून घ्या. 22 लाखमध्ये जर 60 लाख ॲड केले जातात, 82 लाख होतात, 80 लाख होतील. मला नाही वाटत 1 करोड जाईल, पण चला मानून जाऊ आपण. ओके, 22 लाख, 60 लाख, 82 लाख आणि 1 करोड. 1 करोड 82 लाख बरोबर 3 दिवसाचं. पण काय आता पुढच्या वीकमध्ये, त्याच्या पुढच्या वीकमध्ये अजिबातच चित्रपट नाही येणार का? की हा चित्रपट जसा तो चालत राहिला होता क्रांतीज्योती विद्यालय तसा चालत राहील का? तर वर्ड ऑफ माउथ तर ठीकठाक आलं आहे, चालायला तर पाहिजे. पण जर का नंतर नाही चालला तर याला कोण जिम्मेदार असेल? तुमची रिलीज डेट. आणि बाकीच्या 2 चित्रपटांचं तर मी नाव का नाही घेते माहिती, यांचं कलेक्शन सांगण्यालायक तरी आहे. हां, म्हणजे हा चित्रपट हळूहळू तुंबाडची मंजुळा जसा हळूहळू चालत गेलेला पुढे, याचे चान्सेस आहेत चान्सेस. थोडा डिफरंट आहे चित्रपट. पण आता व्हॉट अबाउट अदर फिल्म्स? ऑब्व्हियसली माझं काम आहे एकाच चित्रपटाला थोडी बॅक करणार आहे मी. सगळ्या चित्रपटांचं माझं काम आहे सगळं सांगणं. आता स्वप्नसुंदरी हा चित्रपट दुसऱ्या दिवसापासूनच ऑलमोस्ट बुक माय शोवर ट्रेंडिंग होणं बंद झालं आहे. तिसऱ्या दिवशी जर तुमचं ट्रेंडिंग होणं बंद झाल्याचा अर्थ काय होतो? कलेक्शन नाच्या बरोबर येतं आहे. आणि त्याचं उदाहरण देतो आहे तुम्हाला, ऐका ना. पहिल्या दिवशी या चित्रपटाने कलेक्शन केले 2 लाख, दुसऱ्या दिवशी 2 लाख, 4 लाख, तिसऱ्या दिवशी 2 लाखच पकडा. काय कोणतं जादू होणार आहे? 6 लाख. जेव्हा तुम्ही 3-4 करोड रुपये खर्च करून चित्रपट बनवता, रिमेंबर मी, याचा 2 ते 4 करोड बजेट बोललं गेलं आहे. कमीत कमी 2 करोड, जास्तीत जास्त 4 करोड. आता तुम्ही मला सांगा 2 करोडचा बजेट जरी पकडला, चला 4 करोड नका पकडू, 2 करोड पकडा. 3 दिवसात, आजचं 2 लाख पकडा, 3 दिवसात जर तुम्ही 6 लाखचं कलेक्शन करताय नेटमध्ये, तुमचा चित्रपट जास्तीत जास्त 20 लाखपर्यंत पोहोचू शकतो. जर तुमचं फ्रायडे सॅटर्डे संडेच फ्लॉप गेले तर मंडेपासून काय 1-1 लाखची बात करू का? 50-50 हजार आता कलेक्शन मोजायचं आपण? संपला चित्रपट हा. याचे तर पेड प्रिव्ह्यूज पण केले होते. काय मिळालं पेड प्रिव्ह्यूज करून? या चित्रपटाला तर किती जास्त पूर्ण हाईप पाहिजे होती. पेड प्रिव्ह्यूज टाकले होते तुम्ही. आदल्या दिवशी पण रिलीज केला होता चित्रपट, त्याचं काहीच कलेक्शन नाही आलं ऑलमोस्ट. अकॉर्डिंग टू ट्रेड्स, एका ट्रेडने 2 दिवसामध्ये यांनी 8 लाख सांगितलं आहे, इन्क्लुडिंग पेड प्रिव्ह्यूज.
आजचे तुम्ही 4 लाख पकडा किंवा 5 लाख पकडा, चला 13 लाख 3 दिवसात. 2 करोड कमीत कमी बजेट आहे. अरे लाईफ टाईम 30 लाख नाही जाणार यार हा चित्रपट, लिहून घ्या माझ्याकडून. आणि पुढच्या वीकमध्ये सोडा, मंडेपासूनच याचे शो नसतील, बाकी तर सोडून द्या. असतील जरी तरी तुम्ही बघा, पुढच्या फ्रायडेपासून स्वप्न सुंदरी नाव कोणी उच्चारणार नाही, संपला विषय. आता येऊ तिसऱ्या मूवीवर. हा चित्रपट खूप मस्त होता यार, याचं नुकसान झालं. एक होतं माइंड, चांगल्या चित्रपटाचं नुकसान झालं यार. याचं कलेक्शन बघा तुम्ही, पहिल्या दिवशी 3 लाख, दुसऱ्या दिवशी 3 लाख, आज 4-5 लाख पकडा. 3 आणि 3 6, 4 10 लाख. काय बोलू यार मी, या चित्रपटाला लोकांनी किती प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. बजेट 6 करोड अप्रॉक्स बोलला जातो आहे सगळीकडे. 6 करोडचा बजेट आहे. द टॉप इंडियाने पण याचा बजेट ऑफिशियली डिक्लेअर केला आहे बॉक्स ऑफिसने, 6 करोड. 3 दिवसात तुम्ही 10 लाखावर आहे. लाईफ टाईम 25-30 लाख, संपला विषय. खूप जास्त झाला तर 50 लाख, संपला विषय. चांगले वर्ड ऑफ माउथला काय चाटायचं यार. जर ऑडियन्स, आणि एक मिनिट, ऑडियन्स सपोर्ट करणार नाही मी म्हणणार नाही बाबांनो, सारखं सारखं काय ऑडियन्सला ब्लेम करा. यांना एका दिवशी 10 चित्रपट टाकायचे असतात ना. आणि ही गोष्ट वेगळी आहे, ते 3 चित्रपट हे मराठीत आलेत. 6 बॉलिवूडचे छोटे मोठे चित्रपट रिलीज झाले, याविषयी कोण काउंट करणार. आणि जुने बॉलिवूडचे चित्रपट किंवा मराठी चित्रपट अजून पण चालू आहे नाही, त्यांना तर मी काउंटच नाही करत आहे. जे रिलीज झाले ते बघा ना, 6 आणि 3 9. मी ते नाही मोजत की मुंबईमध्ये काही पंजाबी फिल्म वगैरे पण रिलीज झाल्या वगैरे, ते नाही मोजत मी. पण 9 चित्रपट जर तुमचे रिलीज होत आहे, ज्यात 3 मराठीच आपापसात करताय प्रॉब्लेम, तर मग काय बोलू. एक चान्स आहे थोडासा भूतम भयम चालायची, कारण उम्मीद आहे. पण असंही नाही की तोही खूप, म्हणजे त्याच्यासाठी मंडे, ट्यूजडे, वेनसडे, पुढच्या वीकमध्ये कोणती मोठा चित्रपट येतो आहे का, किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये, हे बघून. पण त्याची एक उम्मीद तरी आहे रे, की पहिले म्हणजे 2 दिवस तुम्ही यांची कम्पॅरेस करा, की कुठे 22 लाखावरून तो डायरेक्ट जर 60 लाखावर जातो आहे. इन्क्रीज खूप मस्त आहे, 82 लाख. आणि तिसरा दिवस म्हणून मी 1 करोड बोलायला तयार आहे. 3 दिवसात 1.8 करोड वाईट नाही आहे. 1.8 ते 2 करोड, 12 करोडचा बजेट बोलला गेला आहे. महाग फिल्म नाही, 10 करोड, सॉरी 8 ते 10 करोड बजेट बोलला गेलं आहे. नाही, 2-3 वीक याला जर थोडेफार फ्री मिळाले, छान छान शोज मिळाले ना, कारण आता हे जे 2 बाकीचे चित्रपट आहे ना, यांचे शोज डेफिनेटली भूतम भयमला मिळून जातील या चित्रपटांचे. पण पुढच्या वीकमध्ये जर कोणता मोठा चित्रपट नसेल येणार, कोणत्या मोठा हिरो वगैरेचा, बॉलिवूडचं सोडा, मी यांचं बोलतो आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीत, तर 1-2 वीक तर डेफिनेटली याला चालायचा चान्स आहे. कारण यावर्षी मराठी चित्रपट चांगले चाललेत, तर याचा मौका बनतो आहे चालायचा. पण बाकीच्यांचं काही खरं नाही. हा चित्रपट कदाचित चालू शकतो. मॅटर करतं पण की मंडेला एकदमच खाली नको यायला. जर मंडेला खाली आला तर मग पुढच्या वीकमध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम आहे. पण तरी एक उम्मीद आहे की या चित्रपटाची हाईप आहे ती बाकीच्यांच्या मानानं खूप जास्त आहे, आणि हा चालायचे चान्सेस आहेत. बाकीच्यांचं नाही माहिती, पण याचा पण मंडेचा वेट करावा लागेल. पण तुम्ही करत राहा मग क्लॅशेसच सारखे सारखे, काही अर्थाने, काही युनिटी नाही मराठी लोकांमध्ये. काय ते करा यार, काय बोलू मी, यांना समजावूनही थकलो मी. टॅग केलं होतं शेवटी काल परवा मी मेकर्सला. एकेका दिवशी 3-3 10 चित्रपटांसोबत काय तुम्ही रिलीज करवता. नंतर मराठी ऑडियन्स येत नाही, आम्हाला सपोर्ट मिळत नाही. अरे लोक काय हे आहेत का. आणि एकेका दिवशी 3-3 कोण चित्रपट बघणार रे. तुम्ही काय देता ऑडियन्सला रे, की ऑडियन्सने तुम्हाला आउटपुट द्यावा. कंटेंट कधी कधी तर वाईयात. आजकाल तरी मराठी चित्रपटाचे कंटेंट बाप लेवलचे निघतात यावर्षी, सगळेच चांगलेच निघालेत ऑलमोस्ट. पण ऑडियन्सलाही तुम्ही वेळ तर द्या. एक वीक ठीक आहे, जाऊ दे बहुत, काय बोलू मी. टेक केअर गाईज. अपडेट देत राहील, शेअर करा रे पण बाबांनो व्हिडिओ.